त्या पाण्यावरनं आठवण झाली, ते असं ना एक वॉटर ऑफ इंडिया म्हणून असायचं, म्हणजे त्याच्यात एक पाण्याचं मोठं भरलेलं असायचं हो आणि त्याच्यामधलं पाणी कधी संपायचंच नाही. तो जादूगार यायचा, पाणी ओतून द्यायचा, हो. रिकामं करायचा, थोड्यानी परत जायचं आणि परत पाणी यायचं त्याच्यामध्ये. सी कमाल ही आहे की तुम्हाला त्याचं नाव लक्षात आहे, वॉटर ऑफ इंडिया. वॉटर ऑफ इंडिया हे फेमस केलं होतं PC सरकारने. हो, आणि त्यांचं ते होतं की एक मोठंसं जग असायचं आणि ते पूर्ण रिकामं ओतायचे करायचे. आणि मग परत थोड्याने परत ओतायचे आणि ते पूर्ण शोमध्ये ओतत राहायचे. येस, पण ऑफकोर्स मी आता यायला विचारलं कसं केलं तर पद्धत तुम्हाला उत्तर पण देईल की तो कसं करायचा वगैरे. पण डिजिटल मॅजिक बोलल्यामुळे आपण एक डिजिटल मॅजिक तुम्हाला हे दाखवतो मी. लेट अस सी इफ यू कॅन. तुमचा हात ठेवा असा खाली. एक हा एक हात चालेल ना कुठला हा. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, तुमचा जो हात आहे ना इकडे, एक मिनिट, एक फोटो घ्यायचा आहे. एक सेकंड, एक मिनिट. ओके, दिसतोय का तुम्हाला कॅमेरामध्ये? हो, नाही त्यांना कॅमेरा. एक मिनिट. थांबा थांबा थांबा. हां एक मिनिट. असा हे बघा तुम्हाला काय दिसतोय याच्यावरती काहीतरी येताना. थांबा थांबा. आणि तुम्हाला खरं पण वाटेल की खरं फील पण होईल तुम्हाला. इनफॅक्ट मी असं बोट घालून हात पण लावता येतो त्याला. बघितलं का? एक मिनटं असा हात फिरवला ना. थांबा मी फिरवतोय बघा, परत येईल. मला फील पण होईल चालताना वगैरे असं हो, असं होत आहे ना. असं काहीतरी एक मिनटं तुम्हाला पण ट्राय करता येईल. ॲक्च्युली आहे ना, तुम्हाला काय ह्याच्यावरती हात फिरवा तो येईल बघा खरं. ते काय काय होतं ते? भ्रम होता, भ्रम. खरं काय नाही. नाही काहीतरी होतं. बापरे, डेंजरस आहे ही जादू. हे काय होतं? डिजिटल मॅजिक. नाही पण मला नंतर असं- माझ्या हातावर राहिलं होतं ना ते. असं वाटलं तुम्हाला? खरं काय नाही. ते रात्री स्वप्नात येईल तुमच्या आता असं क्रॉल. नाही, आय एम जस्ट जोकिंग. सो डिजिटल मॅजिकचं ते दिस वॉज द रिॲक्शन यू एक्सपेक्टेड फ्रॉम एक्झॅक्टली मी. हे पहिल्यांदा यायला पाहिजे रिॲक्शन, असं मी म्हणतो. एनिवे, सो माय पॉईंट इज असं काहीतरी भयंकर आणखीन काही नाहीये ना आता जादू? नाही आता काय नाही. म्हणजे नेक्स्ट 5 मिनिट्स तरी असं काय होणार नाही आणखी. 5 मिनिटांनी होणार आहे. सो हां, सो डिजिटल मॅजिक तुम्ही म्हणत ना की ते दोन्ही होतं त्याचे की प्लस आणि मायनसेस. सो प्लस हे आहे की आता आम्ही मोबाईल घेऊन त्याच्यासोबत काहीतरी करू शकतो. मायनसेस अगेन की बरंचसं एक्सपोज So हे खतरनाक आहे. ही जी झाली ते काय ते माझ्या हातावरनं गेलं ते म्हणजे काय असं काय खरंच होतं का नव्हतं? तुम्ही विचार करत राहा. पण ते होतं माझ्या हातावर आणि लिस्ट एक्सपेक्टेड काढलं तर सगळं असं. सो दॅट इज द USP ऑफ मॅजिक ना, सरप्राईज एलिमेंट. म्हणजे सरप्राईज नसेल तर मॅजिक हॅज नो फन. हां एनिवे. हां, तर मला असं वाटतं ना की हे जे जादू मॅजिक आणि त्यातली धमाल आणि त्यातला जो वाव सरप्राईज एलिमेंट आहे, तर हॅरी पॉटरमध्ये नाही का, हॅरी पॉटरमध्ये ते स्कूलच आहे तिकडे आणि त्यांनी जगाला अक्षरशः वेडं केलेलं. म्हणजे त्याची एक स्पेल मला आठवते. तो जर स्पेल टाकली की समोरच्याच्या हातातला त्याचा जो वॉन्ड असेल तो फटकन असा उडून बाजूला व्हायचा. तर असं करता येतं का? केला असा कधी उपयोग? अगेन म्हणजे स्टेजवरती एका प्रॉपर सेटअपमध्ये काही करता येईल. म्हणजे जेव्हा प्री प्लॅन आम्हाला माहिती आहे काय एखादा इफेक्ट करायचा आहे तो करता येईल. पण ऑफकोर्स हॅरी पॉटर हे बरंचसं काल्पनिक आहे. म्हणजे हॅरी पॉटरमध्ये त्यांनी जादूगार काय काय करू शकेल याची कल्पना लावून तुम्हाला काय काय दाखवलं आहे. सो अगेन आय वुड से की काहीही अशक्य नाही आहे जादूमध्ये करणं. की जे करायचं आहे ते विचार करून आम्ही करू शकतो. इनफॅक्ट मी अगेन आमच्या त्या प्लेमध्ये केलं होतं हे की तुम्ही असे कपडे ठेवतात समोर, नुसते कपडे हँगर लावून. तो स्टँड असतो ना की वरती टोपी आणि मग जॅकेट आणि हे, आणि त्याच्या तुमच्या डोळ्यासमोर कपड्यामध्ये एक माणूस तयार होतो आणि तो चालत समोर बाहेर येतो. म्हणजे तो एका ह्याच्यामध्ये असतो, काय म्हणतो आपण त्याला. इथे तर असं काय करता येणार नाही आपल्याला स्टुडिओ. इथे नाही करता येणार. पण माय पॉईंट इज की ते केलं होतं. म्हणजे दिस वी हॅड डन. तुमचा तो कप एकदम कोपऱ्यावर आहे, तुम्ही साईडला ठेवा. हां, त्याचं काहीतरी मॅजिक नाही होणार. नाही मला आता भीतीच वाटायला लागली. याच्यातनं काहीतरी बाहेर तर नाही येणार. नाही, उलट तो खाली पडला मग तुम्ही मला असं जादूने केलं ते. आणि मग म्हणतं सर अरे हां, तर पण मी म्हणतं राहून द्या आता, कपला नाही फोडायचं आपण जादूसाठी. नाही, हां तर सर्व काहीचा कप आहे. हां. सो आय थिंक जे हॅरी पॉटरमध्ये दाखवलं आहे सगळं ते मोस्ट ऑफ इट ऑफकोर्स इज काल्पनिक आहे. पण एका जादूगाला ते कुठलंही रिक्रिएट करता येईल. पण जरुरी नाही की ते सगळं आम्ही ऑलरेडी करतो. पण असं कधी केलं की दुसऱ्याच्या हातातलं काहीतरी ते आम्ही म्हणजे असं डिस्टंट. हां, डिस्टन्स म्हणजे आम्ही ते पिक पॉकेटिंग पण एक प्रकार आहे जादूचा. हां, सो त्याच्यात आम्ही हे केलेलं आहे की वस्तू हां
तुमच्या खिशात काहीच काहीच नाही. नाहीये. हां, काहीच नाही. पण असा ॲक्ट पण आम्ही करतो की ऑडियन्समध्ये जाऊन लोकांशी बोलता बोलता त्यांच्या मी खिशातल्या बघते ते वस्तू, कोणाच्या खिशात काय आहे त्यांचं का घड्याळ वगैरे सगळं काढून घेतो आणि मग त्यांना आम्ही नंतर परत देतो. ऑफकोर्स नंतर परत देतो. देतात ना. हां, कारण आम्हाला पैसे मिळाले असतात ना हे इथे करण्याचे, बघूया परफॉर्म का करायचे. स्टुडिओमध्ये कोणाच्या खिशात काय आहे का. नाही, असं सांगितल्यावर त्यांना काढून हे होणार नाही, मजा कारण नाही मग. मजा येणार नाही, कारण त्यांना हां. आपली माहिती आहे काय होणार आहे ते. ते सरप्राईज माहीत नसतानाच मजा येते की कसं केलं ते. नाही, हा, पण आपल्याला एक गोष्ट करता येईल. एक मिनिट मला माझ्याकडे खिसे बिसे काही नाही आहेत. नाही, किसे नको, पण माझी तुम्हाला- ऑलरेडी रिंग तुम्ही दाखवली काढून. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो अगेन की हे कसं होतं ते. तुमचा मगाशी तुम्ही तुमचं एक फेवरेट कार्ड होतं पण साईडला ठेवून, ओके, एक पान काढा तुम्ही. कुठलंही पान. ही पत्ते जादूचे आहेत का. नाही नाही, मिक्स पत्ते. नॉर्मल पत्ते आहेत. येस येस, तुमच्याकडे पत्ते आहेत, तुमचे पत्ते द्या. नाही आता आपण स्टुडिओ करू. माझ्या पत्ते नाही आहेत, हां पण मला पण आवडतात पत्ते. हां, बघून घ्या, आता काय करायचं बघायचं. बघितलं दाखव कॅमेराला. दाखवून द्या कॅमेराला. येस, कॅमेराला दिसलं. ठेवून द्या परत. आत ठेव. हां, आता पहिला जो पार्ट आहे, माझा हिंदी मराठी सगळं मिक्स. हां पहिला पार्ट जो आहे तो थोडासा क्विक आहे. कुठे आहे तुमचं पान. कुठे म्हणजे. कुठेतरी मध्ये आहे ना. हो हां, हे वरती नाही ना. हेच होतं. हेच आहे ते. ही जादू नाही, ही जादू नाही. तुमचा हात ठेवा असं. 8 ऑफ क्लब्स किंवा किलोवरची अट्टी. दुसरा हात ठेवा त्याच्यावरती टाईट. हात टाईट बंद ठेवा. कार्ड हात उघडू नका, कार्ड विसरू नका. 8 ऑफ क्लब्स आणि हा आहे बघू. जोकर. जोकर आहे. जोकर, ठीक आहे. हात न उघडता तुम्ही जो पत्ता पकडला आहे तो किलोची अट्टी. वाव. हात उघडून बघा तुमचं काय आहे. बघू. हां, हे तर आता माझ्या हातात घडतंय, म्हणजे मी असं म्हणूच शकणार नाही हा भ्रम आहे. एक्झॅक्टली. तुम्ही जे म्हणाल की हातातून छडी इकडून गायब कशी करतात, म्हणजे त्या ठिकाणी त्याच्याऐवजी आपण हातातली वस्तूच गायब करू इथून तिकडे. सो ॲज आय सेड की एव्हरीथिंग इज पॉसिबल. जे तुम्ही बघितलं आहे हॅरी पॉटरमध्ये सगळे जादूगार करू शकतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करा.